नमस्कार. रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण ओल्या नारळाची करंजी पाहणार आहोत. अगदी खारीसारखी खुसखुशीत आणि 1 महिना टिकणारी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर एक लाईक करा. आता आपल्याला ओल्या नारळाची करंजी करायची. त्यासाठी आपल्याला पारीसाठी 2 वाटी मी चाळून मैदा घेतलेला आहे. हा मैद्यामध्ये आपल्याला किंचितसं असं मीठ चवीनुसार टाकायचं आहे. आता ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं प्रथम आणि त्यामध्ये आता कडकडीत असं 2 चमचे मी तूप घेतलेले आहे. ते चांगलं गरम करायचं आहे कडकडीत. ते टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने हलवून घ्यायचं आहे. तर तूप गरम असल्यामुळे हाताला भाजू शकते. त्यानंतर चांगलं थंड झालं, थोडंसं कोमट असं झालं की हाताने चांगलं पीठ चोळून घ्यायचं आहे. तूप आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पिठाचा चांगला घट्ट गोळा होतो मुठीमध्ये घेतल्यानंतर. अशा पद्धतीने आपण पीठ आणि तूप चोळून घ्यायचं. त्यानंतर कोमट गरम पाणी करून घ्यायचं आणि पिठामध्ये थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, कारण पीठ पातळ होण्याची शक्यता असते. त्यानंतर अशा पद्धतीने चांगला पिठाचा गोळा तयार करून करायचा. गोळा अगदी सैलसरच बनवायचा आहे, आपल्याला घट्ट बनवायचा नाही. नंतर पीठ असं मुरायला ठेवलं की नंतर असं घट्ट होतं. हे बघा, 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्यातलं मला पाऊण ग्लास पाणी लागलेलं आहे. आता कढईत 2-3 चमचे तूप टाकायचं. गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. आता त्यामध्ये 2 वाटी मी ओल्या नारळाचा खवलेला किस घेतलेला आहे. तो आता परतून घ्यायचा आहे तुपामध्ये चांगला. त्यातलं ओलसरपणा गेला पाहिजे, अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे छानपैकी. ह्याला साधारण 5-6 मिनटं तरी परतून घ्यावा लागतो. तर परतून घ्यायचं. आता त्यानंतर त्यामध्ये 5-6 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे. ती साखर त्यामध्ये मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. पूर्ण साखर विरघळेपर्यंत ते परतून घ्यायचं. आता हे बघा, आता कलर किंचितसा सोनेरी कलर आलेला आहे. त्या स्टेपला आता आपण खसखस टाकून घ्यायची. मग साईडला असं मिश्रण बाजूला करून त्यामध्ये थोडी खसखस आपण 1 चमचा घेतली ती टाकून घ्यायची आणि ती थोडी परतून घ्यायची आहे. आता ती भाजल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे परत एकदा खोबऱ्याच्या किस आणि साखरमध्ये. आता त्यामध्ये परत मध्ये काजूचे तुकडे टाकून घेतलेले आहेत, ते पण चांगले परतून घ्यायचे आहेत. ते जरा परतून झाले की परत मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. आणि त्यानंतर मनुके टाकून घेतलेले आहेत. मनुकेही चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये आपल्याला आपण खवा घेतलेला आहे, किंवा तुम्ही दुधाची पावडर जरी घेतली तरीही चालते, पण मी खवा घेतलेला आहे. आता खवा हा पूर्ण असा मेल्ट करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता थोडा खवा टाकल्यानंतर अजून करंजी अगदी टेस्टी होते. आता पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे. आता गॅस बंद करून ठेवायचा आणि त्यामध्ये 1-2 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्याला परत थोडासा असं ओलसरपणा येतो. आणि नंतर त्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकायची. आता पीठ मळून घेतलेलं आपल्याला अर्धा तास झालेला आहे. आता अर्ध्या तासाने पीठ काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते मळून घ्यायचं आहे. साधारण 5 मिनटं तरी चांगलं मळून घ्यायचं आहे. त्याला स्मॅश करायचं, तर असं मऊसर असा गोळा तयार होतो. पूर्ण गोळा आता पोलपाटावर घेऊन लाटून घ्यायचा आहे. त्याची एक मोठी अशी चपातीसारखी लाटी तयार करून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने पूर्ण मोठी अशी लाटी तयार केली। त्याच्यावर आता आपण थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आणि सर्वच त्या पोळीला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर मैदा टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा असा मैदा टाकायचा आणि त्याची रोल तयार करून घ्यायचा आहे। हा रोल अगदी घट्ट असा तयार करून घ्यायचा आहे आणि अगदी दोन्ही हाताने असा फिरवून एकसारखा करून घ्यायचा आहे। त्यामध्ये मधोमध असं कट करून आणि त्याचे 1-2 इंच असे छोटे छोटे पीस काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने दोन्ही रोलचे आपण कट करून पीस काढून घेतलेले आहेत स्क्वेअर आकाराचे। हे बघा, अशा पद्धतीने आपण पीस कट करून घेतलेले आहेत आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचे, कारण हवेने परत ते सुकले जातात। त्यानंतर एक छोटा गोळा घ्यायचा आणि तो पोळपाटावर लाटून घ्यायचा। आता तो पुरीसारखा लाटायचा, पण बघा सहज त्याला तेल लावायची गरज नाही आणि पीठही लावायची गरज नाही, अगदी सहज लाटला जातो आणि त्याचा आकार अगदी पुरीसारखा करून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने किती छान पोळी झाली ती छोटीशी। आता त्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे ओल्या नारळाचं ते 1 चमचा टाकून घ्यायचं आणि कडेला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते चिटकलं जातं। हे बघा, अशा पद्धतीने सहज चिटकलं जातं आणि थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थोडंसं असं किंचितच्या साईडने करंगळीने करायचं किंवा मधल्या बोटाने असं प्रेस करायचं। त्यानंतर एक फॉग घेऊन त्याच्यामध्ये असं प्रेस केलं ना, किंवा तुमच्याकडे फिरकीचा चमचा असतो त्यानेही करू शकता, पण हे फॉगने मला आवडतं म्हणून मी ते करते। अशी नक्षी पण येते आणि मस्त करंजी पण दिसते। अशा पद्धतीने आपण आता आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे करंजी अशी सुकली नाही पाहिजे। त्यानंतर आता दुसरी पण आपण एक गोळा घेतलेला आहे, तोही लाटून घेऊया। अगदी सहज लाटला जातो, इझी। आणि त्यामध्ये 1 चमचा सारण भरलेलं आहे। कढईने आपण थोडंसं पाणी लावायचं आणि दुसऱ्या साईडनी फोल्ड करून ते प्रेस करायचं आणि चमच्याने थोडीशी असं प्रेस करून त्याची नक्षी पण काढायची। अशा पद्धतीने आपण सगळ्या करंज्या तयार केलेल्या आहेत। आपण सर्व करंजी करून घेतलेली आहे आणि ते कापडाने आपण झाकून ठेवलेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल ओतून घेतलेले आहे, पण गॅस स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। त्यावर आपण तेल तापवलेलं अगदी किंचित असं तापलेले आहे। आता करंजी मी सोडलेली आहे, तर बघा अजिबात तेलाची हीट दिसत नाही। अशा पद्धतीने आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे। आपल्याला खारीसारखी अगदी खुसखुशीत तयार करायची, तर तेल जास्त कडक तापवायचं नाही, अगदी स्लो फ्लेमवरच आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आता एका साईडनी चांगली तळल्यानंतर दुसऱ्या साईडला ती करून घ्यायची आहे। आता अगदी करंजीचा कलर लाईटली सोनेरी कलर आलेला आहे। आता एवढ्याच आपल्याला तळायची आहे। अशा पद्धतीने जास्त त्याला तळायची नाही, अगदी मस्त अशी खरपूस अशी करंजी तळली गेलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि तेल थंड करून घ्यायचं आणि पुन्हा टाकायच्या वेळेस गॅस चालू करून राहिलेल्या करंज्या आपण अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, किती सोनेरी कलर आलेला आहे करंजीला, खूप मस्त कलर आलेला आहे। अशी करंजी दिसली की आपल्याला खावंसं वाटतं। किती मस्त झालेली आहे, टेस्टी पण झालेली आहे। आता तुम्हाला ही व्हिडिओ
कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.